म्हणूनच ती बॅग मला गुरुकडून पळवून आणायची. पण त्या बदल्यात आम्हाला काय मिळणार? 20 लाख देईन. किती किती? काम करणार का ते सांगा. पैशाचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण बॅग कशाला हवी? तुम्ही फक्त कामाकडे लक्ष द्या. नाही तरीही बॅगेत काय आम्हाला कळलं पाहिजे. मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. ठीक आहे, मग डायरेक्ट उत्तरच सांगा ना. हो असेल तर सांगा, नाहीतर मी हे काम दुसऱ्या कोणाला तरी देतो. नाही नाही, एक मिनिट. मी काय म्हणतो विकी, हे काम आपल्या दोघातच करूया ना. 20 लाखात कशाला वाटी करी? नाही, हे काम तुम्ही चौघांनी मिळूनच करायचे. कारण बॅग कशी पळवायची हे मी ठरवलंय. ठीक आहे, आम्हाला थोडा वेळ हवाय. थांबा. काय करायचं? काम करायचं? तुम्हाला काय वाटतं? तेच विचारतोय ना तो. मला जाम लोचा वाटतोय. कसला लोचा? तो माणूस कोण आहे हेही आपल्याला माहिती नाही. त्याने काय फरक पडतोय? बराच फरक पडणार आहे, कारण हे काम आम्हाला तुमच्या बरोबर करायचंय. हे बघा, आपल्याला पटलं तरच आपण काम करू. 20 लाख रुपये देतोय तो. याचाच अर्थ त्या बॅगेत काहीतरी सॉलिड असणार आहे. हे बघा, हे पैसे मिळाले ना की सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण आपल्या जीवाला धोका असेल तर? पैसे कमवायचे असेल तर धोका पत्करावाच लागेल. जाऊ दे, मग आपण नाही सांगूया ना त्यांना. आम्ही आहोत ना. तोच तर प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? काय मगाशी फोटो काढायची घाई कोणाला झाली होती? यार, तुला मगाशीच म्हटलं होतं आपण दोघात करूया, या दोघी नको आहेत. हे चले, आम्हालाही नाही करायचं. गेले उडत. ठीक आहे, नको करूया त्याचं काम. नको करूया. आयुष्यभर ना त्या छोट्या मोठ्या चोऱ्याच करत राहूया. साला अर्ध आयुष्य आपलं जेलमध्ये गेलं, बाहेर आलं तर सिक्युरिटी नाही. नको करूया त्याचं काम. आपण जे करतो ना काम तेच करत राहू. तेच करत राहूया. पाकिट मारा, घड्याळ मारा, दुकान लुटा, फार फार तर बँका लुटा. सापडलं तर आतमध्ये जाऊया. चालू दे हे असंच लाईफ चालू दे. हे काम नको करूया आपण. ठरलं. असं नको बोलूस रे. आम्ही काम करतो तुमच्या बरोबर. नेहा, प्लीज. ठीक आहे, आता चला. नाही, त्याला इकडे बोलवा. त्याला आपली गरज आहे, आपल्याला नाही. चल. ठीक आहे, आम्ही काम करायला तयार आहोत. बबन नाव आहे माझं. पण हे काम तू स्वतः का नाही करत? बबन? कारण त्या माणसासाठी मी मेलेलो आहे. मला त्याला कळू द्यायचं नाही की हे काम मी करतोय. ह्यात आम्हाला धोका नाही ना? डोकं वापरून गेलं तर नक्कीच नाही. ओके, कोणाकडून पळवायची बॅग? त्याला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. कोणाकडून पळवायची बॅग? उद्या दाखवीन. दोन्हीच क्लब मध्ये येणार आहे तो. आणि प्लॅन मी सांगीन तसाच होईल. आणि आमच्या पैशाचं काय? बॅग माझ्या हातात पडली की पैसे तुमच्या हातात पडतील. आबा, बबनचे कपडे. हे कपडे घातलेला माणूस इथं आला होता. आता बोलतोस का घालून जाणार? नाही, तो कोण होता ते माहित नाही, पर तो तुमच्यासारखा दिसत होता. हा, त्याचीच कापडे ती. जाताना माझे कपडे, पैसे आणि गाडी बी घेऊन गेला. आता तुम्ही काय नेणार? ए, सरळ उत्तर दे. तो हरामखोर कुठं गेला याची काही कल्पना आहे? आता बोलतोस का घालून जाणार तलवार? गोवा नाही, पणजीला जातो म्हणला. जाताना आमच्या साहेबांची गाडी बी घेऊन गेला. म्हणजे ती ढाल गोव्याला नेऊन विकण्याचा मनसुबा आहे त्या लांडग्याचा. इंद्रजित, गाडीचा नंबर घ्या.
MH09 JK 2632. हा ती ढाल दुसऱ्या गनिमाच्या हाती पडण्या अगोदर आपल्या ताब्यात आली पाहिजे. बस 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 थांबवा. आलं आमचं घर आलं. वा. इथे राहतात. हो नाही पहिला माळा आमचाच आहे. उद्या सगळे तयार राहा, मी घ्यायला येतो. पैसे तयार ठेव. ठीक आहे. हा आपल्याला देईल ना पैसे? विश्वास ठेवण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. मला डाऊट येतोय. बोललीस सतत नाट लावतो. ए गपे, तुझी अक्कल पाहिली मगाशी आम्ही. ए तू काय स्वतःला भारी समजतेस? समजते काय आहेच मी. आरशात थोपाड बघ. हो, तुला गरज आहे त्याची जास्त. हो का रे? ए कशाला म्हणताय? प्रीती, उद्या तुम्ही दोघी जरा लवकर या. काही गोष्टी प्लॅन आउट करायच्यात. हो नक्की. प्रीती, सॉरी. कशाबद्दल? आमच्यामुळे आजचा आपला प्लॅन फिसकटला. असं काही नाही रे, मी मगाशी रागाच्या भरात उगीच बोलले. तरी सॉरी. उद्या आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. ए हा लांडगा उठेल. चल चल लवकर ये. प्रीती, सत्या, गोव्यात पोचलोय. हो, ढाल माझ्याचकडे. गुरु कुठलंच काम अर्धवट करत नसतो सत्या. ठरल्या वेळी ठरल्याप्रमाणे टोनीस क्लबमध्ये. ए विकी उठ ना. काय यार, एवढ्या दिवसांनी कुठे काम मिळालंय, पैसा पण भरपूर मिळणार आहे. मग या मुली कशाला? त्या आपल्याला गंडवणार नाहीत ना? नाही रे. नाही, या पोरींचा काय भरोसा नाही रे. त्यात ती नेहा आहे ना, तिला तर बाबू झोप आता. ए विकी, उद्या काय लोचा नाही ना होणार? या माणसाला कुठे पाहिलेत का? नाही पाहिलं. तुम्हाला काहीही करून गुरुच्या जवळ जावं लागेल. ते आम्ही मॅनेज करू. त्याला कसलाही संशय येता कामा नाही. तो एकटाच येईल ना? हो. प्रीती, तुला कळलंय काय करायचं ते? कारण सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुझ्यावर असणार आहे. काळजी करू नकोस. अरे कशाला प्लॅनिंग करताय? सरळ बंदूक दाखवायची, 2 द्यायचे, ठेवून धपाक 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 बॅग घ्यायची आणि सटकायचा बस. असं काहीही करायचं नाहीये, कारण त्यावेळेस क्लबमध्ये खूप गर्दी असेल. जर का त्या गोंधळात बॅग दुसऱ्याच्या कोणाच्या हातात पडली तर ते मला चालणार नाही. गर्दीचं सोडा रे, त्याचं टेन्शन घेऊ नका, मी सांभाळतो ना. तू स्वतःला सांभाळलंस तरी पुरे. पण आम्ही गुरुला ओळखणार कसं? गुरुला ओळखण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ती बॅग ओळखणं. आणि ती बॅग कशी आहे? तशी फक्त एकच बॅग आहे,
खास बनवलेली लेदरची गोल काळी बॅग.